राज्यसभेच्या 7 जागा रिक्त होत आहेत. 4 निवडण्यासाठी लागणारं संख्याबळ जमवण्याची ताकद भाजपकडे आहे. त्यामुळे राज्यसभेची खरी चुरस भाजपमध्ये सुरू झाली आहे. भाजपमध्ये विधानसभेला आणि लोकसभेला संधी हुकलेले किंवा पराभव झालेले बडे नेते आता राज्यसभेसाठी आपली ताकद लावताना दिसत आहेत. पक्षाच्या वतीनं 25 नावांची यादी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली असल्याचं सांगण्यात येत आहे. या यादीत विदर्भातील भाजप नेते, चंद्रपूरचे माजी खासदार आणि ओबीसी आयोगाचे माजी अध्यक्ष हंसराज अहिर, अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा, गडचिरोलीचे माजी खासदार अशोक नेते, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे अशा बऱ्याच नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. भाजपकडून राज्यसभेची चर्चेत असणारी नावं नेमकी कोणती आणि त्या चर्चांमागची कारणं काय विस्तारानं पाहूयात. तर भाजपकडून राज्यसभेसाठी चर्चेत असणारं पहिलं नाव हंसराज अहिर यांचं. देशात ज्यावेळी काँग्रेसची सत्ता होती तेव्हा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ भाजपसाठी राखला तो हंसराज अहिर यांनी. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळ काळात रासायनिक खते विभागाचा स्वतंत्र प्रभार त्यांच्याकडे होता. मात्र केंद्रीय मंत्री झाल्यानंतर पुढच्या म्हणजे 2019च्या निवडणुकीत बाळू धानोरकरांनी अहिर यांचा पराभव केला. ओबीसी आयोगाचं अध्यक्षपद देऊन मोदी सरकारकडून अहिरांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलं. त्या आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळही आता संपलाय. 2024च्या निवडणुकीसाठीही सुधीर मुनगंटीवार यांना भाजपकडून संधी देण्यात आली. त्यामुळे आता राज्यसभेसाठी संधी देऊन पुन्हा भाजप हंसराज अहिर यांना राजकीय पुनर्वसन करू शकतं. यानंतर भाजपकडून राज्यसभेसाठी चर्चेत असणारं दुसरं नाव आहे अशोक नेते यांचं. गडचिरोलीकडे राज्य सरकारचं विशेष लक्ष आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घेतलंय. गडचिरोलीत औद्योगिक क्षेत्राचा विकास करण्याचा राज्य सरकारचाच अजेंडा आहे. फडणवीसांनी गडचिरोलीला स्टील सिटी म्हणून विकसित करण्याचं ठरवलंय. त्यामुळे राज्यसभेची खासदारकी जिल्ह्यातील एखाद्या नेतृत्वाकडे देऊन पक्षाची ताकद वाढवण्यासाठी भाजप प्रयत्न करू शकतो. भाजपकडून राज्यसभेसाठी चर्चेत असणारं तिसरं नाव अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा. 2019ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यानं नवनीत राणा अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात केलेलं आंदोलन, हनुमान चालीसा पठणाचं प्रकरण यानंतर दिल्लीतल्या भाजप नेतृत्वाकडून नवनीत राणांच्या भाजप प्रवेशाला ग्रीन सिग्नल भेटला. भाजपमधून त्यांच्या प्रवेशाला विरोध होता, मात्र तरीही निवडणुकीआधी नवनीत राणा भाजपमध्ये आल्या. भाजपकडून त्यांना लोकसभेसाठी उमेदवारीही देण्यात आली, पण त्यांचा पराभव झाला. आता राणा यांच्याकडे कोणतंही पद नाही, त्यामुळे भाजप त्यांना राज्यसभेत संधी देईल अशा चर्चा आहेत. यानंतर चौथं नाव आहे विनोद तावडे यांचं. राज्यातून केंद्रात गेल्यानंतर तावडेंची कामगिरी उल्लेखनीय ठरली. बिहार विधानसभेच्या 2 निवडणुकांमध्ये त्यांची कामगिरी महत्वाची ठरली. त्यांचं बरंच कौतुकही झालं. सध्या विनोद तावडे केरळसाठी प्रभारी म्हणून काम करतायत. त्यामुळे आतापर्यंतच्या त्यांच्या कामगिरीचं बक्षीस म्हणून तावडेंना राज्यसभेत संधी मिळण्याची चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं? भाजपकडून कोणाला राज्यसभेत संधी मिळेल? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी डिकोड मराठी या आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.